राज्यातील नागरिकांचं आरोग्यमान सुधारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा आढावा आज कोल्हापुरात घेण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य निर्देशांक सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाबाबत आढावा बैठक पार पडली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी अभियानातील सर्व निर्देशकांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी संशयित रुग्णांचा शोध घेऊन तातडीने उपचार सुरू केले जाणार आहेत। तसंच 30 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। जलजन्य आणि कीटकजन्य आजार रोखण्यासाठी गावागावात स्वच्छता मोहीम, शुद्ध पाणी पुरवठा आणि डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे। माता आणि बाल आरोग्य हा या अभियानाचा केंद्रबिंदू असून 100% संस्थात्मक प्रसूती, गरोदर महिलांची वेळेत नोंदणी आणि बालकांचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे। किशोरवयीन मुलांचे आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि मानसिक आरोग्याबाबत ही विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राज्यभर राबवले जात असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांपासून 5 कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत। बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपिळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते।